श्री स्वामी समर्थ. मृत्यू हा शब्द ऐकला की माणूस शांत होतो. पण खरं सांगायचं तर मृत्यू हा शांततेचा शेवट नसतो. तो एक भयानक प्रवासाची सुरुवात असतो. जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ ही ठरलेली असते. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मृत्यू अटळ आहे, परंतु मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे एक रहस्य आहे. धन, परिवार, वैभव, कीर्ती सगळं काही या जगात इथंच राहते, परंतु आत्मा एका अज्ञात प्रवासाला एकटाच निघतो. हिंदू धर्मग्रंथातील गरुड पुराणात असं सांगितलं आहे की मृत्यू म्हणजे अंत नाही, तर ती एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय लोक टाळतात, कारण तो ऐकायला भीतीदायक आहे. पण गरुड पुराण सांगतं, जो मृत्यूचं सत्य समजून घेत नाही तो जिवंतपणीही अंधारातच जगतो. आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही की माणूस मेल्यानंतर काय होतं. खरा प्रश्न हा आहे की मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसात आत्म्यावर नेमकं काय बेततं. मृत्यू म्हणजे एका क्षणात सगळं संपणं नाही, तर शरीर शांत पडतं, पण चेतना संपत नाही. गरुड पुराण सांगतं, मृत्यूनंतरचा पहिला काळ हा आत्म्यासाठी सर्वात गोंधळाचा असतो. कारण जिथे आयुष्यभर मी होतं तिथं अचानक मी कोण हा प्रश्न उभा राहतो. आणि हाच प्रश्न पुढील 13 दिवसांचा संपूर्ण प्रवास ठरवतो. ज्या क्षणी श्वास शेवटचा घेतला जातो, हृदय थांबतं, डोळे मिटतात, त्या क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो. पण इथेच लोक मोठी चूक करतात. गरुड पुराणात सांगितलं जातं की आत्मा ताबडतोब दुसऱ्या जगात जात नाही. तो स्वतःचं मृत शरीर पाहतो, आपले लोक रडताना पाहतो, आपलं नाव पुकारताना ऐकतो, पण तो उत्तर देऊ शकत नाही. हा क्षण आत्म्यासाठी सर्वात वेदनादायक असतो. गरुड पुराण सांगतं, या क्षणी आत्मा हलका होत नाही, तो अधिक जड होतो. कारण एका क्षणात त्याच्यावर आयुष्यभराच्या सगळ्या आठवणी कोसळतात. अपूर्ण इच्छा, न बोललेली वाक्य, अर्धवट राहिलेली कामं. शरीर सुटतं, पण जीवन लगेच सुटत नाही. पहिल्या दिवशी आत्मा अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की तो मेला आहे. तो विचारतो, मी इथंच आहे, मग कोणी मला पाहत का नाही. गरुड पुराणानुसार या दिवशी आत्मा अतिशय अस्वस्थ असतो. तो घरात फिरतो, आपल्या वस्तूंना स्पर्श करतो, पण काहीच प्रतिसाद मिळत नाही. हा दिवस आत्म्याच्या अहंकाराचा शेवट असतो. या दिवशी आत्मा सर्वात जास्त धरून ठेवतो. आपली ओळख, नाव, नातं, मान, अहंकार. गरुड पुराण सांगतं, जो माणूस जिवंतपणी फक्त मी मध्ये जगतो तो मृत्यूनंतर सर्वात जास्त तडफडतो. कारण इथे मी राहत नाही, फक्त कर्म उरतं. दुसऱ्या दिवशी एक भयावह शांतता पसरते. हवेचं वजन वाढलेलं जाणवतं. मनावर अचानक दडपण येतं आणि मग यमदूत प्रकट होतात. ते देवदूत नसतात, ते भयानक असतात. त्यांचं रूप, डोळ्यात आग, हातात शस्त्र. गरुड पुराण सांगतं, जर माणूस आयुष्यात पापी असेल तर आत्मा त्यांना पाहताच थरथर कापतो. याच दिवशी आत्म्याला सांगितलं जातं, तुझा हिशोब सुरू झाला आहे. या क्षणी आत्म्याला कळून चुकतं, आता मागे फिरता येणार नाही. तिसऱ्या दिवशी
आत्म्याला त्याचं संपूर्ण आयुष्य चित्रपटासारखं दाखवलं जातं. लहानपण, तरुणपण, चुका, पापं, दुसऱ्यांना दिलेल्या वेदना. गरुड पुराण स्पष्ट सांगतं, कोणतंही कर्म लपलेलं राहत नाही. आत्मा रडतो, पण उशीर झालेला असतो. इथे फक्त मोठी पापं दिसत नाहीत, तर लहान वाटलेल्या गोष्टीही स्पष्ट दिसतात. खोटं बोललेलं शब्द, कोणाला दुखावलेलं मन, विश्वासघात. गरुड पुराण सांगतं, इथे शिक्षा यमराज देत नाही, तर आत्माच स्वतःला दोषी ठरवतो. 4थ्या आणि 5व्या दिवशी या काळात जिवंत लोकांनी केलेलं पिंडदान आत्म्याला आधार देतं. जर पिंडदान झालं नाही तर आत्मा उपाशी राहतो. गरुड पुराणात लिहिलं आहे, पिंडदान न झाल्यास आत्मा भुकेनं आणि तहानेनं तडफडतो. पिंडदान म्हणजे फक्त विधी नाही, तो जिवंत आणि मृत यांच्यातला शेवटचा संवाद आहे. आपण विसरलेलो नाही, ही जाणीव आत्म्याला पुढे जाण्याचं बळ देते. 6वा ते 9वा दिवस हा प्रवास कोणत्याही माणसाला नको वाटेल असा असतो. गरुड पुराणात वर्णन आहे, आत्म्याला काटेरी मार्गावरून नेलं जातं. तप्त वाळवंट, अंधार, भय. पापी आत्म्यांसाठी हा मार्ग यातनांनी भरलेला असतो. सत्कर्म केलेल्यांसाठी हा मार्ग कमी कठीण असतो. पण इथे वेळ थांबत नाही आणि वेदना चुकवताही येत नाही. 10व्या दिवशी आत्मा यमराजासमोर उभा असतो. इथे कोणतीही शिफारस चालत नाही, कोणताही पैसा उपयोगी पडत नाही, फक्त कर्म. गरुड पुराण सांगतं, राजाही इथे भिकारी होतो आणि भिकारीही न्याय पावतो. इथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, हे नग्न सत्य आहे. 11वा आणि 12व्या दिवशी या 2 दिवसात आत्मा निकालाची वाट पाहतो. स्वर्ग, नरक की पुनर्जन्म. हा काळ आत्म्यासाठी सर्वात भयानक असतो, कारण निर्णय माहीत नसतो, पण कर्म माहीत असतं. प्रश्न हा नसतो स्वर्ग की नरक, प्रश्न असतो मी कशाला पात्र आहे. 13वा दिवस, यालाच 13वी म्हणतात. या दिवशी आत्म्याला पुढील प्रवासाची दिशा मिळते. जर विधी योग्य झाले असतील तर आत्म्याला शांती मिळते, नाहीतर तो पुन्हा भटकंतीत अडकतो. हा दिवस फक्त आत्म्यासाठी नाही, तो जिवंतासाठीही असतो. गरुड पुराण आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर जाग करण्यासाठी आहे. मृत्यूनंतर काय होईल याचा विचार करण्याआधी आज आपण कसं जगतोय हे महत्त्वाचं आहे. कारण मृत्यूनंतरचा प्रवास आपण आज लिहितोय. आज नाही बदललो तर उद्या वेळ नसेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.